धन्यवाद. विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि तो जरी उत्तराखंडच्या पंचायत इलेक्शनचा जरी असला तरी त्या ठिकाणी पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे या देशामध्ये निवडणुका होतात. संसदीय लोकशाहीच्या मध्ये जे पास झालेले कायदे आहेत त्या अनुषंगाने पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि आता जेव्हा एक राजीव कुमार असोत किंवा आत्ताचे चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार असोत, ज्ञानेंद्र कुमार असोत, हे सरळ सरळ भारतीय जनता पक्षाच्या एक विभाग म्हणून काम करतायत किंवा त्यांच्या मांडीवर बसूनच चीफ इलेक्शन कमिशनर वोट चोरी करतायत हे राहुल गांधींनी सिद्ध केलेलं आहे. एक नव्हे अनेक उदाहरणातून सिद्ध केलेलं आहे. आणि नेता विपक्ष हे असं बोलत असताना, पुराव्यानिशी काही गोष्टी सिद्ध करत असताना, बिहारमध्ये चीफ इलेक्शन कमिशनर हा त्या ठिकाणच्या निवडणुकांच्या याद्या या आत्ता दुरुस्त करायला घेतात आणि ते दुरुस्त करताना 65 लाख मतदार हे लोक गायब करतात. या पार्श्वभूमीवर आत्ता सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल काय, तो निकाल असा आहे की उत्तराखंडच्या हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो त्यांनी रद्द ठरवलेला आहे. मुद्दा असा की पंचायत इलेक्शन्स मध्ये ज्या निवडणुका झाल्या तेव्हा एकच उमेदवार 2 ठिकाणांवर होता, हा एक भाग. पण एकाच उमेदवाराची अनेक ठिकाणी नावं असणं हा मुद्दा विवादास्पद ठरला. मग उमेदवारांची नावं अनेक मतदारांमध्ये कशी काय, मग त्यांची निवड होणं न निवड होणं हे कायद्याला धरून आहे का, या मुद्द्यावरती उत्तराखंडच्या हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला. आणि त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी डिफेंड करण्याचं काम हे चीफ इलेक्शन कमिशनर उत्तराखंड यांनी केलं. इथे त्यांनी मार खाल्ला तर खाल्ला, गप्प तरी बसावं. पण नाही, त्यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला. कोण? चीफ इलेक्शन कमिशनर उत्तराखंड. आणि मग त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने कानफटात मारली आणि सांगितलं की उमेदवाराची नावं हे अनेक मतदार याद्यामध्ये असू शकत नाहीत. आणि म्हणून जसं एक मतदार एका मतदार यादीत असू शकतो. आता राहुल गांधींनी काय सिद्ध केलं की बंगलोर मधल्या 2 कॉन्स्टिट्युन्सी मधला प्रश्न त्यांनी सांगितला, महाराष्ट्रातल्या निवडणुकीतला प्रश्न त्यांनी मांडला आणि हरियाणाच्या निवडणुकीचा प्रश्न मांडला. आणि त्याचबरोबर बिहारमध्ये ज्या पद्धतीने मतदार याद्या बनतात, पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी एकूण 5 मुद्दे जे मांडले ते इलेक्शन कमिशन कशा पद्धतीने खोट्या मतदार याद्या बनवतं. अनेक मतदार अनेक याद्यांमध्ये दिसतात, एका राज्यात नव्हे अनेक राज्यात दिसतात. तिथून ते बोगस मतदान करतात, बोगस वोटर कार्ड बनवतात, बोगस फोटो कार्ड बनवतात. आणि यांचे पत्ते एकाच घरामध्ये हजारो लोक राहतात, एकाच बिल्डिंग मध्ये हजारो लोक मिळतात, असं ठिकठिकाणी आढळलेलं आहे. आणि हे सगळे पत्रकार परिषदेमध्ये पुरावे दिल्यानंतर सुद्धा ज्ञानेश कुमार यांना वेगळी तक्रार हवी आहे. अहो, त्यांचा डाटा घेऊन त्यांनाच सिद्ध करून दाखवलं की मग तुम्ही चुकताय. पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे या मतदार याद्या बनवणं हे जरी इलेक्शन कमिशनचं काम असलं तर त्यांनी घरोघरी जाऊन ती मतदार बनवायची असते. पण या ठिकाणी बोगस मतदार आणणे, बोगस वोटिंग होणे, संध्याकाळी निवडणुकीच्या दिवशी 5 नंतर मतदार वाढवणे, अशा तऱ्हेच्या हेराफेरीच्या गोष्टी मतदार याद्यांमध्ये बोगस मतदारांवर होत असताना इलेक्शन कमिशन यावरती उत्तर देत नाही. हे एका बाजूने आपण उघडपणे बघत असताना इथे उत्तराखंडमध्ये हे सिद्ध झाले की ज्ञानेंद्र कुमार किंवा ज्ञानेश कुमार एकच नाहीयेत. चीफ इलेक्शन कमिशनर हा अपवाद नाही. अशा तऱ्हेचे ठिकठिकाणी राज्यनिहाय इलेक्शन कमिशनर बसलेले आहेत. आणि हे उदाहरण म्हणजे उत्तराखंडचे चीफ इलेक्शन कमिशनर की ज्यांना उत्तराखंडच्या हायकोर्टने चपराक लगावली तरी शहाणे होत नाहीत. आणि त्या ठिकाणी एकच उमेदवार अनेक याद्यांमधून दिसतो, याच्यावरती आलेल्या तक्रारीवरती हा अत्यंत दुराग्रही मनुष्य सुप्रीम कोर्टात जातो, चीफ इलेक्शन कमिशनर.
ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे, पण हायकोर्टाचा निकाल यांना पुरेसा नाहीये, म्हणून सुप्रीम कोर्टाकडे गेले आणि सुप्रीम कोर्टाने चपराक लगावली आणि त्या ठिकाणी हे सिद्ध झालं की होय, आपल्याला माहिती आहे की एक उमेदवार अनेक मतदारसंघातून उभा राहू शकतो, पण मतदानाचा अधिकार एकाच ठिकाणी असतो. मतदार यादीमध्ये एकाच ठिकाणी नाव असू शकतं, अनेक ठिकाणी नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी जरी निवडून आला एखादा माणूस, एखादा उमेदवार, आपल्याला माहितीये की वायनाडमधून राहुल गांधी निवडून आले आणि शिवाय ते रायबरेलीमधून निवडून आले. त्यांना वायनाड सोडण्याचा निर्णय त्यांनी केला. आता त्या ठिकाणी प्रियांका गांधी पुन्हा निवडून आल्या काँग्रेसच्या तिकिटावरती, पण त्या ठिकाणी रायबरेलीमधून एकच मतदारसंघ राहुल गांधींनी ठेवला. हे जसं महत्वाचं आहे तसंच उमेदवार एकाच यादीमध्ये असू शकतो, एकाच मतदार यादीमध्ये असू शकतो, अनेक मतदार यादीमध्ये नाही, हेही कायद्याने बरोबर आहे. असं असताना इथे निकाल आलेला जो आहे तो केवळ उत्तराखंडच्या इलेक्शन कमिशनच्या कानाखाली वाजवलेली नाहीये, तर ज्ञानेंद्र कुमारांच्या पण कानाखाली वाजवलेली आहे. एवढ्याच करता मी हा व्हिडिओ केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय तमाम वर्तमानपत्रातून आत्ता आजच छापून आलेला आहे. तो सर्व लोकांनी वाचावा. आणि ज्ञानेंद्र कुमारांना शहाणपण कधी येईल चीफ इलेक्शन कमिशनरला? आणि त्यांचे प्रवक्ते म्हणून देवेंद्र फडणवीस जे बोलतायत सारखे, किंवा त्यांचे प्रवक्ते म्हणून भाजपचे अनेक नेते जे बोलतायत, यांना शहाणपण कधी येईल? आणि मग त्या ठिकाणी त्यांनी जे अनेक मतदारांनी बोगस मतदार घुसवलेत, किंवा इलेक्शनच्या दिवशी बोगस मतदारांचं मतदान ते घडवून आणतात आणि मतदार यादी करतानाच अनेक चुकीच्या पद्धतीने बोगस मतदान ते आणतात. अशा तऱ्हेने मतदान चोरी करून, वोट चोरी करून सत्तेवर आलेले देवनभाऊ आणि सत्तेवर आलेले बनारसमधून हारलेले असताना सुद्धा निवडून आलेले नरेंद्र मोदी, आता ते जरी प्राईम मिनिस्टर असले तरी प्राईम मिनिस्टर मोदी हे नंतर आहेत. आधी ते एक बनारसमधून हरलेले उमेदवार आहेत. त्यांच्या एकूण मतदारसंघामध्ये त्यांचे मतदार खरं तर 11 लाख प्लस होते, तर प्रत्यक्षामध्ये ज्यांचं मतदान झालंय ते 12 लाख प्लस आहे. पण आज त्या ठिकाणी खुर्चीवरती घट्ट बसून आहेत. आणि म्हणून प्रश्न येतो की या देशाचे सगळे नेते चुकीच्या पद्धतीने नव्हे तर मतदान चोरी करून निवडून आलेले आहेत. तर लोकशाही धाब्यावर बसून, संसदीय लोकशाही धाब्यावर बसून, पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट धाब्यावर बसून महाराष्ट्रात निवडणुका जिंकल्या, त्या ठिकाणी 78 लाख मतांची चोरी झाली. त्यामुळे हे सरकार इल्लीगल आहे. आणि केंद्र सरकार सुद्धा फक्त 240 वरती भाजप आहे. त्यांचे 80 मतदारसंघामध्ये तिथे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान चोरी होऊन ते 80 आले, म्हणून 240 आले. नाहीतर भाजपचं हे सरकार पडलेलं होतं. इतक्या स्पष्टपणे अनेक पुरावे आता गेल्या काही दिवसात समोर आलेले आहेत. असं असताना आत्ता एका पंचायत इलेक्शन मध्ये जो निकाल आला उत्तराखंड हायकोर्टचा, त्याच्यावरती इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्ट जातात. तिथेही सुप्रीम कोर्ट त्यांना कानाखाली वाजवतं आणि सांगतं की कायद्याशी तुम्ही खेळ करू नका. याकरता हा व्हिडिओ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी राहुल गांधी जे म्हणतात ते अत्यंत महत्वाचे आहे. वोट चोरी चालणार नाही. वोट चोर गद्दी छोड हे झालंच पाहिजे. हे उत्तराखंडच्या निकालावरून पुन्हा एकदा ध्यानात घेण्यासारखं आहे. मी इथेच थांबतो. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून निर्माण झालेले कायदे, इन्क्लुडिंग पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट, याचा बचाव करायचा आहे. संसदीय लोकशाही आणि संसदीय परंपरांचा बचाव करायचा आहे. आणि कायद्यान्वये बॅलेट बॉक्स मधून निवडणुका व्हाव्यात, हा आपला आग्रह आहे. मतदान चोरी आपण कोणीही खपून घेता कामा नये. वोट छोड गद्दी छोड हा नारा गुंजला पाहिजे. याकरता हा आजचा व्हिडिओ केलाय. धन्यवाद. इथेच थांबतो.